गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। महाराष्ट्रात देखील कोल्ड्रिप सिरपच्या विक्री, उत्पादन आणि वितरणावरती बंदी। मेडिकलमध्ये सिरप असल्यास माहिती देण्याच्या अन्न औषध प्रशासन विभागाच्या सूचना। राज्य सरकारकडून टोल फ्री नंबरही जारी। खोकल्याच्या औषधामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील 18 चिमुकल्यांचा झाला मृत्यू। औषधात विषारी केमिकल मिसळल्याचा आरोप। केंद्र सरकारकडून सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांसोबत चर्चा। कफ सिरपमुळे प्रकृती बिघडलेल्या 5 बालकांवरती नागपूरमधील शासकीय रुग्णालयात उपचार। नागपूरमध्ये दाखल झालेल्या मुलांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा। कोल्ड्रिप सिरप बनवणाऱ्या कंपनीवर कारवाईची तयारी। तमिळनाडू, मध्य प्रदेश या ठिकाणी 16 मुलांचा मृत्यू। कफ सिरपमध्ये 48.6% डायथिलीन ग्लायकॉन या विषारी रसायनाची भेसळ। शेतकऱ्यांकडून नाही, कारखान्याच्या नफ्यातून पैसे घेतोय। काटा मारून पैसे कमवणारी कारखाने मी शोधून काढल्यात, त्यांना आता दाखवतो, फडणवीसांचा इशारा। ऊस उत्पादकांना मदतीची गरज असताना त्यांच्याकडून सक्तीने वसुली करणं हे अत्यंत चुकीचं। मुख्यमंत्र्यांनी फेरविचार करावा। ऊसाच्या प्रतिटन 5 रुपये कपातीच्या निर्णयानंतर शरद पवार यांची मागणी। महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अजिबात उशीर करणार नाही। सरकारने नुकसानीचा सविस्तर असा प्रस्ताव पाठवावा, लगेचच मदत करू, अमित शहा यांची ग्वाही। शहा शिर्डीमध्ये आले पण नुकसानग्रस्त गावामध्ये भेट दिलेली नाही। शहा शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला गेलेले नाही। बच्चू कडूंची टीका। तर शहांनी कर्जमाफीची घोषणा करणं अपेक्षित होतं, कडूंचं वक्तव्य। राज्यातील नुकसान भरपाई संदर्भात आराखडा तयार करण्याचं काम सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, लवकरात लवकर मदत मिळेल, शिंदेंसह अजितदादांचं हे आश्वासन। अहिल्यानगर या ठिकाणच्या कोपरगावातील कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मोदी शहांचं कौतुक। महाराष्ट्रावरती संकट येतं तेव्हा केंद्र पाठीशी उभं असतं, जेव्हा जेव्हा राज्यानं मदत मागितली तेव्हा केंद्रानं मदत केली, शिंदेंचं हे वक्तव्य। राज्य सरकारने नुकसानीबाबतचा अंतिम प्रस्ताव केंद्राला दिलेला नाही, शरद पवार यांची टीका। तर काहींकडून आपत्तीचं राजकारण, टीकाकारांनी आधी आरशात पाहावं, फडणवीसांचं उत्तर। राज्याला शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असलेले मुख्यमंत्री लाभलेले आहेत। 2 दिवसांमध्ये सरकारकडून चांगली घोषणा होणार, शेतकऱ्यांना भरीव अशी मदत दिली जाणार। आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून विश्वास व्यक्त। राज ठाकरेंनी आज शिवतीर्थ निवासस्थानी 11 वाजता बैठक बोलावली। मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांची आज बैठक होणार। आगामी निवडणुका संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्त्वाची। राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर बैठक, दोघांमध्ये चर्चा। पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढल्या। ठाकरे बंधू एकत्र येणं मराठी माणसांसाठी चांगली गोष्ट, किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। तर ठाकरे एकत्र आले तरी मुंबईकर महायुतीच्याच बाजूने, दरेकरांचा हा टोला। उद्धव ठाकरे मनसेसोबतच्या युतीसाठी अगतिक झाले, पण राज ठाकरे यांनी अजून कुठेही आम्ही एकत्र येतोय असं म्हटलेलं नाही। राज उद्धव यांच्या भेटीवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांची ही प्रतिक्रिया। शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेल असं म्हणणारे स्वतः सीएम झाले। 2019च्या निवडणुकीचा दाखला देत शंभूराज देसाई यांची ठाकरेंवरती ही टीका। रामदास कदम यांची पत्नी थेट माध्यमांसमोर। अनिल परब यांचे आरोप सर्व फेटाळले। स्टोव्हमुळे माझा पदर जळालेला, ज्योती कदम यांनी सांगितला थरारक असा प्रसंग। परब यांच्या विरोधात कोर्टात जाणार, रामदास कदम इशारा। बच्चू कडू आणि गुलाबराव पाटील यांच्यामध्ये झुंपली। बच्चू कडू गुलाबरावांच्या पाळधी गावातून चाळीसगावकडे आले, तर घरी आले असते तर स्वागत केलं असतं, गुलाबराव पाटील यांनी डिवचलं। 10 ऑक्टोबरला शासन निर्णयाविरोधात सकल ओबीसी महामोर्चा होणार, तर 10 तारखेच्या मोर्चाच्या नियोजनासाठी चंद्रपूरमध्ये बैठकही संपन्न। मराठ्यांना कुणबी म्हणून दाखवणाऱ्या शासन निर्णयावरती ओबीसी समाज नाराज। जरांगेंनी ताकदीच्या जोरावर 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाकावं, त्यांनी ओबीसी समाजाला मारून टाकावं, संपवून टाकावं। तर या दरम्यान जरांगे मराठा समाजाच्या ताकदीवर दादागिरी करताय, वडेट्टीवारांचा संताप अनावर। नांदेडमध्ये आज आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा। इतर कोणत्याही जातीला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी मागणी। आदिवासींच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी मोर्चाचं आयोजन। किनवटचे भाजपचे आमदार भीमराव केराम यांची ही माहिती। धनगर समाजानं ओबीसींच्या लढ्याचं नेतृत्व करावं, धनगर समाजानं सत्तेत येऊन आरक्षणाचा टक्का 62% न्यावा। धनगर समाजाच्या भूमिकेवरून प्रकाश आंबेडकर यांची ही प्रतिक्रिया। महायुतीला गालबोट लागेल अशी वक्तव्य टाळा। नाशिकमधील सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना सूचना। एकनाथ शिंदे खंबीर आहे, कुठेही शिवसेनेचा मानसन्मान कमी होणार नाही, शिंदेंनी मनोबल वाढवलं। निवडणुकीमध्ये प्रत्येक जागेची तयारी ठेवा, भुसेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। महायुतीमध्ये कोणती जागा मिळेल काही सांगू शकत नाही, महायुतीमध्ये सन्मानाची वागणूक मिळावी ही कार्यकर्त्यांची भूमिका, दादा भुसेंचं वक्तव्य। पालकमंत्रीपदासाठी कधी बोलवतात याची वाट पाहतोय, आज ना उद्या पालकमंत्री होईन याची खात्री। तर रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत वरिष्ठांकडून विचारविनिमय सुरू, रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत गोगावलेंकडून विश्वास व्यक्त। गोगावले शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, मंत्री दांडिया खेळत होत्या, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांचा आदिती तटकरे यांच्यावरती निशाणा।
शिंदेकडून सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात ऑपरेशन टायगर. रायगडच्या कोलाडमध्ये राष्ट्रवादीच्या माजी सदस्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. महाडमध्ये स्नेहल जगताप यांची साथ सोडून शेकडो कार्यकर्त्यांनी भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये केला पक्षप्रवेश. नाशिकमधल्या पालकमंत्री पदाचा वाद अमित शहा यांच्यासमोर मांडला का? दादा भुसेंना प्रश्न. तर नाशिक पालकमंत्री पदाचा वाद आता ट्रम्प यांच्याकडे न्यावा लागेल, भुसेंचं उत्तर. कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्यास स्वबळावर लढणार. राज्याच्या नेतृत्वासोबत स्वबळासंदर्भात चर्चेची तयारी. आगामी निवडणुकांमध्ये गणेश नाईक यांच्याकडून स्वबळाचा नारा. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये भाजपकडून मोर्चे बांधणीला सुरुवात. भाजपकडून माजी आमदार संदीप नाईक यांना भाजपमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू. सोलापूरमधल्या सांगोल्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता. शेकापचे बाळासाहेब एरंडे मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत 10 ऑक्टोबरला भाजपमध्ये करणार प्रवेश. आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडून मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्तांच्या सेना प्रवेशाची पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. प्रशासकीय मर्यादा ओलांडल्याचा आरोप. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कार्यक्रमामध्ये महानगरपालिका आयुक्त सहभागी झाल्यानं ही पोस्ट. राज्यातील 247 नगरपरिषद 147 नगरपंचायती यांच्यासाठी सोमवारी आरक्षण सोडत निघेल. आज मंत्रालयामध्ये आरक्षणाची सोडत काढली जाणार. मंत्रालयातील 6व्या मजल्यावरील सभागृह परिषदेमध्ये आरक्षणाची सोडत काढली जाणार. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर. तर पालिकेच्या निवडणुकीला वेग. सर्वांचं लागलंय आरक्षण सोडतीकडे लक्ष. निवडणुकीसाठी जुलै 2026 या वेळेपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार. कागलच्या मुरगुड या ठिकाणी मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का. तर मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचा उद्या भाजप प्रवेश. तर मुख्यमंत्री फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पडणार पार. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शबरीन झनत यांची निवड. तर दिल्ली हायकमांडकडे 3 नावांची झाली होती शिफारस. मुंबईमधील युवक काँग्रेस पदावरती पहिल्यांदाच महिलेची निवड. मुंबईकरांचे प्रश्न ऐकून भाजप पक्षाचा जाहीरनामा तयार करणार. सरकारने मुंबईसाठी केलेली कामं घेऊन जनतेसमोर जाणार. अमित साटम यांचं हे वक्तव्य. नेत्यांच्या निवडणुका असतात तेव्हा युतीची भाषा करतो, तर कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात तेव्हा युती तोडण्याची भाषा होते. कार्यकर्त्यांना या दरम्यान मोठं करायचं असेल तर युती करायलाच हवी. गुलाबराव पाटील यांचं हे मोठं विधान. गरज असते तेव्हा हिंदी भाषेमध्ये बोलतो, याचा मला फरक पडत नाही. हिंदी आणि मराठी भाषा वादावरती मंत्री प्रताप सरनाईक यांचं हे मोठं विधान. हिंदी भाषिकांना खुश करण्यासाठी मराठीची गळचेपी सुरू. तर सरनाईक चारही बाजूने ढोल वाजवताय. ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्या किशोरी पेडणेकर यांचीही टीका. सदाभाऊ खोत यांना आपल्याच सरकारमधील सहकार मंत्र्यांवरती गंभीर असे आरोप. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरतीला दिलेल्या परवानगीवरून हे आरोप. तर नोकर भरतीसाठी सहकार मंत्र्यांसह सर्वांनी जागा वाटून घेतल्या, खोत यांचं हे म्हणणं. फडणवीसांसाठी प्राण देणाऱ्यांनी ते लवकर देऊन टाकावे. देवाभाऊंसाठी मरण जरी आलं तरी देखील ते आमच्यासाठी सौभाग्याचं लेणं. सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर राजू शेट्टींचा निशाणा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदी आमदार सचिन अहिर यांची नियुक्ती. बेस्ट निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानं तत्कालीन अध्यक्ष सुहास सामंत यांचा राजीनामा. उपनेते नितीन नांदगावकर यांच्यावर सरचिटणीस पदाची जबाबदारी. विधिमंडळ समित्यांचे सर्व दौरे रद्द. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून आदेश जारी. अतिवृष्टीमुळे स्थानिक जिल्हा प्रशासन उपाययोजनांमध्ये व्यस्त असल्यानं हा मोठा निर्णय. मंगेश साबळे यांच्या उपोषणाची अजूनही सरकारने दखल घेतलेली नाही. साबळेंची तब्येत बघता मंत्र्यांनी तोडगा काढावा. रोहित पवार यांच्याकडून ट्विट करत खंत व्यक्त. पाटील सिंहगड पोलीस स्टेशनला येण्याची देखील शक्यता. 4 चाकी गाडीच्या अपघात प्रकरणी पोलिसांनी नोटीस दिली आणि त्यानंतर याआधी गौतमीसोबत कोणताही संपर्क झालेला नव्हता. गौतमी पाटीलच्या कारचा अपघात आणि त्या दरम्यानचा सीसीटीव्ही देखील आला समोर. भोर मुंबई मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ कार उभी. 2 जण खाली उतरले आणि यानंतर काही अंतरावरच कारने रिक्षाला दिलेली धडक. जेलमध्ये टाकायला गौतमीने कुठला मोठा गुन्हा केलाय? भाजप नेते पातळी सोडून बोलताय. जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेंचा चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा. अपघात प्रकरणी कारवाईसाठी डीसीपींना चंद्रकांत पाटलांनी केलेला फोन. गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणी पोलिसांना ड्रायव्हरचा मेडिकल रिपोर्ट मिळाला. ड्रायव्हरने मद्यसेवन केलेलं नाही, ससूनचा हा रिपोर्ट. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण. अग्रवाल कुटुंबाचं जप्त केलेलं हॉटेल पुन्हा एकदा त्यांच्या ताब्यात. अग्रवाल कुटुंबाचं शासकीय जागेवर उभं असलेलं अनधिकृत एमपीजी क्लब हॉटेल प्रशासनानं पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या दिलं ताब्यात. दिलीप खेडकरच्या जामीन अर्जावरती आज बेलापूर न्यायालयामध्ये सुनावणी. तर दिलीप खेडकरने ट्रक क्लिनरचे अपहरण केल्याचा आरोप. 9 ऑक्टोबरपासून वीज कर्मचारी 72 तासांसाठी राज्यव्यापी संपावर जाण्याचा घेताय निर्णय. तर खासगीकरणाविरोधात वीज कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा इशारा. यूपीएससीच्या नागरिक सेवा पूर्व परीक्षेच्या उत्तर तालिका अर्थातच आन्सर कीज आता परीक्षेनंतर तात्काळ जाहीर केल्या जाणार. लोकसेवा आयोगाची सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती. पनवेल चिपळूण दरम्यान 24 विशेष गाड्या धावणार. दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेचा हा निर्णय. तर प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावरून 30 अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्यात येणार.
राज्यात पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती, मात्र प्राध्यापकांच्या 12,000पेक्षा जास्त जागा रिक्त। या दरम्यान अनेक प्राध्यापक पीएचडी नेट सेट असूनही पदापासून वंचित। 5 वर्षांमध्ये केवळ 2088 पदांची भरती, 12,527 जागा रिक्त। शक्ती या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा। बंदरांवरती धोक्याचा बावटा सिग्नल फडकवण्यात आला, तर वादळाची तीव्रता वाढत असल्यानं मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा। 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर नांदेड जिल्ह्याला पावसानं पुन्हा एकदा झोडपलं। शहरातील अनेक सखल भागांमध्ये साचलं पाणी। नांदेड जिल्ह्यासाठी येलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी। पुणे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये चांगला पाऊस। मावळ तालुक्यामध्ये सर्वाधिक सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस। पाण्याची चिंता मिटली। पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मात्र झालंय मोठ्या प्रमाणात नुकसान। विदर्भातील वाघांची डरकाळी सह्याद्री पर्वतात गुंजणार, कारण विदर्भातील वाघांची वाढत्या संख्येमुळे हा निर्णय। याआधी केंद्रीय वन खात्यानं स्थलांतरणास परवानगी नाकारली। नागपूरमधील मेडिट्रिना हॉस्पिटलचे डॉक्टर समीर पालतेवारला अटक। 11 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई। फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टर समीर पालतेवारला अटक। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पारडी टोल नाक्यावरती राडा। शशी पाटील नावाच्या व्यक्तीकडून टोल नाक्याची तोडफोड करत खंडणीची मागणी। आरोपींविरोधात अर्धापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। भंडाऱ्याच्या मांगली गावातील खदानीमध्ये गेल्या 15 दिवसांपासून अजगराचं बस्तान। परिसरातील नागरिकांमध्ये भीती, तर वन विभागानं अजगराचा बंदोबस्त करण्याची होतीये मागणी। पुण्याच्या भोरमधील विरवाडीमध्ये गायरान जागेतील चंदनाची झाडं तोडून चोरी करणाऱ्या तिघांना अटक। शेतकरी आणि राजगड पोलिसांच्या तत्परतेने 3 सराईत गुन्हेगार ताब्यात। आरोपींकडून हत्यारांसह 62,000चा मुद्देमालही जप्त। पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक। 26 ऑक्टोबरपासून भाविकांना 24 तास दर्शन व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय। तर 2 उपमुख्यमंत्री असल्यानं महापूजा कार्तिकी एकादशीला कोण पूजा करणार यासंदर्भात विचारणा। मुंबईमध्ये एकात्मिक तिकीट प्रणाली अंतर्गत मुंबई एक ॲपचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होण्याची शक्यता। रेल्वे बेस्ट, एसटी, मोनो, मेट्रो यासाठी वेगवेगळी तिकीट खरेदी करण्याच्या त्रासातून प्रवाशांची होणार लवकरच सुटका। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 तारखेला होणार। देशातील वॉटर टॅक्सी असणारा हा एकमेव प्रकल्प। विमानतळाचं भूमिपूजन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं। वाडा रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांवर खैरात। विधिमंडळामध्ये ब्लॅकलिस्ट केलेल्या जिजाऊ कन्स्ट्रक्शनला 150 कोटींचं दुरुस्तीचं काम। कोटींचा खर्च करूनही रस्त्यांवरती खड्ड्यांचं साम्राज्य कायम, त्यामुळे स्थानिक संतप्त। डोंबिवली मूळ नावं स्थानकाच्या प्रवेशद्वारांवरून गायब। कोट्यवधींच्या नूतनीकरणामध्ये डोंबिवली स्थानकाचं मूळ नावच गायब। ठाकरेंच्या सेना पदाधिकाऱ्यांकडून रेल्वे प्रशासनाला निवेदन। डोंबिवली नाव त्वरित लावा, अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा। नवी मुंबई विमानतळावर ऑक्टोबर अखेरीस तिकीट विक्री। नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून परवाना, तर मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर ऑक्टोबरच्या अखेरीस तिकिटांची होणार विक्री। भंडाऱ्याच्या मिस्किन टँक तलावाची मातीची आवार भिंत खचली। गांधी विद्यालय परिसराला तलावाचं स्वरूप। 1.5 ते 2 फूट पाण्यातून नागरिकांचा प्रवास। स्थानिकांकडून नगर परिषदेच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित। नांदेडच्या हिमायतनगरमधील दुधड या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक गोविंद देवकते यांची बदली, तर या दरम्यान शिक्षकांच्या निरोप समारंभावेळी विद्यार्थ्यांना अश्रू अनावर। आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ रील्स अपलोड करणाऱ्या आरोपीची पुणे पोलिसांनी काढली धिंड। गुन्हेगारीस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी काढली धिंड। आरोपीने बदला तो फिक्स अशा आशयाचं ठेवलेलं स्टेटस। पुण्यातील भोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापतींकडून पूर्व मनसेतून सचिन जांभुळकर यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न। यामध्ये जांभुळकर आणि त्यांची पुतणी गंभीररित्या झाली जखमी। माजी सभापती अंकुश खंडाळे यांच्यावरती गुन्हा दाखल। नागपूरमधल्या बेलतरोडी पोलीस स्टेशन अंतर्गत 5 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार केल्याची घटना। पोलिसांनी नराधम आरोपीला ठोकल्या बेड्या। अत्याचार करणारा आरोपी मानसिक रुग्ण असल्याची देखील माहिती। नवी मुंबईमध्ये 10वीच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर। शिक्षिकेने अपमानास्पद वागणूक दिली, त्यामुळे अनुष्कानं राहत्या घरातच घेतला गळफास। नवी मुंबईच्या ऐरोलीमधली घटना। शिक्षिकेविरोधात आता रबाळे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नाशिकच्या कळवण दगडफेक प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट। बेपत्ता झालेला तरुण विठोबा पवार स्वतःच्याच घरात सापडला। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास। दुसऱ्याच दिवशी ठाव ठिकाणा मिळाला। विठोबा पवारच्या कुटुंबियांनी अपहरणाचा या दरम्यान आरोप करत केलेलं आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 तारखेला शेतकऱ्यांचा मोर्चा निघणार। अंबादास दानवेंची माहिती। शेतकऱ्यांचा हंबरडा सरकारच्या कानावर जावा यासाठी मोर्चाचं आयोजन। दानवेंचं विधान। मुंबई शहरासह उपनगरात उद्यापासून 9 तारखेदरम्यान 10% पाणी कपात होणार लागू। पिसे पांजरापूर जलविद्युत केंद्रात 20 मीटर जोडणीचं काम हाती घेतलं जाणार।
महिला वन डे वर्ल्ड कपमध्ये भारताकडून पाकिस्तानचा दारुण पराभव. 248 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 159 धावांवर ऑल आऊट. क्रांती गौड, दीप्ती शर्माच्या प्रत्येकी 3 विकेट. बिहार निवडणुकीमध्ये नवे उपक्रम राबवले जाणार, तर या दरम्यान निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची ही माहिती. मुख्य निवडणूक आयुक्तांसह सुखबीर सिंग सिंधू आणि विवेक जोशी बिहार दौऱ्यावर होते. दार्जिलिंग, नेपाळमधील भूस्खलनामध्ये 71 जणांचा झाला मृत्यू. अनेक नागरिक ढिगाऱ्यांखाली अडकले. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू. नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्यानं मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती. अभिनेता अरबाज खानची दुसरी पत्नी शुराने गोंडस अशा मुलीला दिला जन्म, तर 58व्या वर्षी अरबाज खान झाला बाबा. मागील आठवड्यामध्ये शुराचा बेबी शॉवर कार्यक्रम पडला होता पार. अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या कांतारा चॅप्टर 1 या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवरती तुफान, तर तिसऱ्या दिवसापर्यंत 160 कोटींपेक्षा जास्त कमाई. तर ऋषभ शेट्टीच्या दमदार अभिनयाची सर्वत्र होते चर्चा. गायक जुबिन गर्ग यांच्यावर मॅनेजरसह आयोजकांकडून विषप्रयोग, तर बँड सदस्य शेखर ज्योती गोस्वामी यांचा हा आरोप. जुबिनला मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि महोत्सवाचे आयोजक श्यामकानू महंत यांनी विष दिल्याचा दावा. रेल्वेच्या डब्यांची ड्रोनद्वारे सफाई. रेल्वे कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार. अमृत भारत एक्सप्रेसची गोरखपूर स्थानकावर ड्रोनद्वारे सफाई, तर भारतीय रेल्वेने शेअर केला व्हिडिओ. एअर इंडियाच्या विमानाचं इंग्लंडच्या बर्मिंगहम या ठिकाणी इमर्जन्सी लँडिंग. अहमदाबादमध्ये दुर्घटनेप्रमाणे एअर टर्बाईन सक्रिय झालेलं. अमृतसरहून बर्मिंगहमला विमान निघालेलं, तर सर्व प्रवासी सध्या सुखरूप असल्याची एअर इंडियाने दिली माहिती. साने ताकाची जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान होणार, तर साने ताकाची माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या जवळच्या सहकारी सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षानं ताकाची यांची अध्यक्षपदी केली निवड. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बांगलादेशच्या सेंट मार्टिन बेटावरती रिसॉर्ट बांधणार. परदेशी लोकांसाठी विशेष झोन स्थापन करणार. बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस आणि ट्रम्प यांच्यातील चर्चेनंतर हा निर्णय. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या मोबाईलला चार्जर देण्यासह पळून जाण्यास मदत करणारा अटकेत. मोहम्मद युसुफ कटारी असं शिक्षक असलेल्या या आरोपीचे नाव. 3 दहशतवाद्यांना 4 वेळेस भेटल्याची आरोपीने दिली कबुली. पाकिस्तान सरकार आणि जम्मू काश्मीर संयुक्त आवामी कृती समिती यांच्यामध्ये करार. पाकव्याप्त काश्मीरमध्ये 5 दिवसानंतर हिंसक निदर्शनं थांबली. पाकिस्तान सरकारने निदर्शकांच्या 21 मागण्या केल्या मान्य. अयोध्येतील बिकापूर ठाण्याजवळ असलेल्या घरात भीषण स्फोट. 2 घरं जमीनदोस्त. स्फोटात एका युवकाचा मृत्यू. सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या याचिकेवर 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी, तर लेह हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी करा, नाहीतर जेलच्या बाहेर येणार नाही. पत्र लिहून सोनम वांगचुक यांची मागणी. जपानच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीने सनाय ताकाईची नेतेपदी केली निवड, तर जपानला पहिली महिला पंतप्रधान आता लवकरच मिळणार. नौदलाच्या पश्चिम विभाग प्रमुखपदी व्हाईस ॲडमिरल राहुल गोखले यांची नियुक्ती, तर INS खुखरी आणि INS कोलकाता जहाजाचा कमांडिंग अधिकारी म्हणून राहुल गोखले यांनी केलंय काम. दूध उत्पादनामध्ये जगात भारताची आघाडी कायम, तर देशामध्ये 10 वर्षांमध्ये दूध उत्पादनामध्ये 63% वाढ. केंद्रीय योजनांचा दूध उत्पादनावर चांगला परिणाम. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून